साई नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बघणार आहोत एकदम हेल्दी असे लाडू. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. तर इथे मी घेतलेले आहेत काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. तर तुम्ही या ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी ऑलमोस्ट समान प्रमाणात घेतलेले आहे. तर इथे मी खारीक घेतलेली आहे, बिया काढून, मखाना घेतलेला आहे आणि थोडासा डिंक घेतलेला आहे. तुम्ही याच्यात आलसी वगैरे बरंच काही अजून ड्रायफ्रुट्स आवडीनुसार टाकू शकता. आणि इथे मी काळे डेट्स घेतलेले आहेत, खजूर. लागेल तसं आपण तूप वापरणार आहोत. तर सगळ्यात आधी पॅनमध्ये आपण तूप टाकून घेऊयात. आता आपण एक एक करून सगळे जिन्नस यामध्ये परतून घेणार आहोत. तर आता आपण यामध्ये सगळ्यात आधी मखाना टाकून घेऊयात आणि तो चांगला परतून घेऊयात. ॲक्च्युली ही सगळी प्रोसेस करायला 1 तास लागतो. दाखवताना आपण कसं व्हिडिओमध्ये शॉर्ट शॉर्ट दाखवत असतो, पण बराच वेळ लागतो ही सगळी प्रोसेस करायला. तर आपण असे हे मखाना परतून घेतलेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. आता आपण याच पॅनमध्ये खारीक परतून घेऊयात. तर आता खारीक पण चांगले परतून झालेले आहेत, ते पण आपण ताटामध्ये काढून घेऊयात. तर आता परत आपण या पॅनमध्ये तूप टाकून घेऊयात आणि यामध्ये आपण डिंक तळून घेणार आहोत तुपामध्ये. डिंक मात्र आपल्याला तळून घ्यायचा आहे, थोडा थोडा करून आपण हा डिंक तळून घेणार आहोत तुपामध्ये. आता आपण याच तुपामध्ये बदाम टाकणार आहोत. बदामचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालेल. म्हणजे आपण असं पण करू शकतो, आपल्याला जे ड्रायफ्रुट्स आवडतात किंवा आवडत नाही त्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. तर आता आपले बदाम इकडे चांगले परतून झालेले आहेत तुपामध्ये. आता आपण हे पण ताटामध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे मी बदाम पण काढून घेतलेले ताटामध्ये. आता आपण पॅनमध्ये काजू टाकणार आहोत आणि काजू पण चांगले परतून घेणार आहोत. अशा प्रकारे काजू पण छान परतून झालेले आहेत. आता आपण ते पण काढून घेऊयात ताटामध्ये. तर अशा प्रकारे आपण काजू पण काढून घेतलेले ताटामध्ये. आता इथे मी परत पॅनमध्ये तूप टाकणार आहे आणि त्यामध्ये मनुके परतून घेणार आहे. तर मनुके पण आपल्याला छान असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. तर आपले मनुके असे छान फुलून आलेले आहेत आणि छान परतून झालेले आहेत तुपामध्ये. इथे मी दोन्ही प्रकारचे मनुके घेतलेले आहेत, पिवळे आणि काळे. तर मनुके आपले छान असे फुलून आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये आपण इथे आपण आता डेट्स असे मेल्ट करून घेणार आहोत मंद आचेवरती. इथे मी काळे डेट्स घेतलेले आहेत. आता आपल्याला हे छान स्लो आचेवरती छान असं, तर आपल्याला आता हे डेट्स म्हणजेच खजूर आपले एकदम बारीक असे मेल्ट करून घ्यायचे आहेत, एकदम मंद आचेवर. थोड्या थोड्या एक एक बिया वगैरे असे असतील तर आपण त्या काढून टाकायच्यात. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मेल्ट झालेले आहे. आणि हे खजूर आपण व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत सगळे ड्रायफ्रुट्स हे मिक्सरला वाटून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इकडे एक एक करून सगळे हे ड्रायफ्रुट्स वाटून घेऊयात मिक्सरला.
तुम्ही हे एकदम बारीक पावडर पण करू शकता किंवा जाडसर, तुम्हाला हवं तसं, आवडत तर असेल हे तसं आपण तुम्ही ते चांगलं वाटू मेल्ट शकता. करून घेतलेलं आहे. मध्यम आकारात वाटून घेतलेलं आहे, जास्त जाडसर पण नाही आणि एकदम मोठी पण नाही. तर आता आपण खारीक वाटून घेऊयात. तर खारीक अशा प्रकारे एकदम बारीक वाटलेली आहे मी, कारण ती थोडीशी कडक असते, जाडसर असते, त्यामुळे मध्ये लाडूच्या मध्ये मध्ये आपल्याला ते लागायला नको, त्यासाठी मी थोडीशी ते बारीक वाटलेली आहे. आता आपण डिंक, काजू, बदाम असं बाकीचे जे ड्रायफ्रुट्स राहिलेले आहेत ते वाटून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता आपण काजू बदाम वाटून घेतलेले आहेत. आता ते पण आपण प्लेटामध्ये काढून घेऊयात. ते काजू बदाम मी थोडेसे जाडसर वाटलेले आहेत. आणि आता आपण मनुके वाटून घेऊयात. मनुके पण वाटून घेतलेले आहेत. इकडे तुम्ही बघू शकता आपले डेट्स म्हणजेच खजूर आपले छान असं मेल्ट झालेले आहे बारीक. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे सगळे आपण ड्रायफ्रुट्स वाटून पण घेतलेले आहेत. आणि आता आपण हे मिक्स करून घेऊयात यामध्ये आणि परत एकदा मिक्सरला लावून घेणार आहोत आपण. तर आपण यामध्ये आता खजूर मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला मी चमच्यानेच मिक्स करून घेते, कारण सध्या ते गरम आहे, आणि नंतर हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. आणि परत मिक्सरला लावून घेऊयात, थोडंसं फिरून घेऊयात, जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल आणि आपला वेळ पण वाचेल. तर आता हे बघू शकता तुम्ही व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मिश्रण हे थंड पण झालेलं आहे. आता मी थोडंसं मिक्सरला लावून अगदी 1-2 सेकंद असं फिरवून घेणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे सगळं ड्रायफ्रूट्सचं मिश्रण मिक्स झालेलं आहे छान प्रकारे. तर परत एकदा मी हाताने असं याला थोडंसं प्रेस करून घेते आणि आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात. अशा प्रकारे मी लाडू बांधून घेणार आहे याचे. तर तुम्ही बघू शकता छान असा आपला लाडू दिसत आहे. अशा प्रकारे मी सगळे लाडू बांधून घेते. अगदी सकाळच्या वेळी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही हा लाडू खाल्लात तर तुम्हाला खूप वेळ असं भूक पण लागणार नाही, आणि चहाऐवजी हे तुम्ही घेतलात तर खूप बेस्ट पर्याय आहे हा. हेल्दी आपला असा नाश्ता होईल. तर अशा प्रकारे मी बाकीचे सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता एवढ्या ड्रायफ्रुट्समध्ये माझे अगदी 50-60 लाडू बनलेले आहेत मीडियम आकारात. तर अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. आणि जाण्या अगोदर नक्की एकदा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.